हिवाळ्यामध्ये पाणी कमी प्यायलं जातं आणि पचनशक्ती सुद्धा मंदावते. म्हणून मी वेगवेगळे प्रयोग करत राहते. तसे आजकाल मार्केटमध्ये बरेच ज्यूस आलेत, पण मला ना बऱ्याच गोष्टी घरात बनवायला आवडतात. 7-7 दिवसांनी मी त्यात व्हेरिएशन पण आणते. आज काय बनवते चला सांगते. 2 ड्रिंक्स दाखवणार आहे. त्यामध्ये पहिल्यांदा मी जे बनवते ते बनायला 2 ते 3 दिवस जातात आणि दुसरं मात्र पटकन बनवून तुम्ही पिऊ पण शकता. तुम्ही हे सगळं लिक्विड फॉर्ममध्ये किंवा आईस क्यूब बनवून स्टोअर पण करू शकता. याने पचन सुधारतं आणि पोट हलकं वाटतं आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते असं मी ऐकलंय. तुम्हाला अजून काही माहिती असेल तर मला नक्की सांगा. पहिलं प्रोबायोटिक ड्रिंक आहे कांजी. हे 1 लिटर पाण्यामध्ये बनवायचं ठरवलं. त्यासाठी 10 ते 12 आवळे, 1.5 ते 2 इंच कच्ची हळदी किंवा तुम्ही हळद पावडर सुद्धा वापरू शकता, 1 ते 2 चमचे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, पिवळी किंवा काळी मोहरी, 2 टीस्पून मीठ आणि काळी मिरपूड आणि अर्धा लिंबाचा रस. एवढे इन्ग्रेडियंट्स आपल्याला कांजी बनवायला लागणार आहेत. आता सर्वात आधी आवळा स्वच्छ धुवून आणि हवा असेल तर थोडा उकडून घ्या आणि मग कापून घ्या. मला कच्चाच आवडतो त्यामुळे मी तसाच घेतलाय. मग हळद पण धुवून त्याची सालं काढून मात्र घ्यायची आहेत. तुम्हाला हवी त्या शेपमध्ये त्यांना कापून घ्या आणि मिरची मध्यम चीर देऊन कापा. सगळं झाल्यानंतर एका स्वच्छ काचेच्या किंवा मातीच्या किंवा चिनी मातीच्या जारमध्ये हे सगळे जिन्नस घ्यायचे आणि त्यामध्ये 2 ते 3 चिमूट मीठ, अर्धा टीस्पून काळी मिरी आणि 1 लिटर उकळून थंड केलेलं पाणी त्यामध्ये घालू शकता. जार किंवा बरणीला एका मलमलच्या कपड्याने, स्वच्छ असलेल्या कपड्याने किंवा कॉटनच्या कपड्याने छान झाकून घट्ट बांधून घ्या. झाकण लावायची गरज नाही, हवा खेळती राहायला हवी. आणि त्यानंतर 2 ते 3 दिवस रोज सकाळी उन्हात हा जार ठेवायचा आहे आणि संध्याकाळी परत घरात आणायचा आहे. सकाळी बाहेर ठेवण्यापूर्वी ना एकदा ते उघडून एकदा मोठ्या चमच्याने सगळे जिन्नस फिरवून घ्यायचे आणि मग पुन्हा बंद करून तो जार बाहेर ठेवायचा. 3ऱ्या दिवसापर्यंत तुम्ही ही प्रोसिजर करायची आहे आणि 3ऱ्या दिवसापर्यंत तुमची कांजी व्यवस्थित तयार असेल. ती गाळून स्वच्छ बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवायची आणि रोज 2 चमचे, 2 मोठे चमचे कांजी सकाळीच तुम्ही पिऊ शकता गरम पाण्यासोबत. त्यासोबतच गाळून बाजूला ठेवलेले आवळा, हळद हे सुद्धा आवडत असेल तर चावून खाऊ शकता. तुम्ही कधी अशी कांजी केली आहे का? आणि पुढचं ड्रिंक नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगते, त्यासाठी फॉलो करा चिन्मयी राजला.